विधानसभासाठी रत्नागिरी जिल्ह्यामधून एकूण 5 आमदार निवडून येतात. ह्या 5 आमदार संघात चुरशीची लढत झालेली दिसून आली. म्हणजेच रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत विरुद्ध बाळ माने, गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव विरुद्ध राजेश बेंडल, चिपळूण मतदारसंघातून शेखर निकम विरुद्ध प्रशांत यादव, राजापूर मतदारसंघातून किरण सामंत विरुद्ध राजन साळवी, दापोली मतदारसंघातून योगेश कदम विरुद्ध संजय कदम अशी चुरशीची लढत झालेली आहे. रत्नागिरी मतदारसंघाचा आढावा घेतला असता असे दिसून आले की उदय सामंतचा विजय हा नक्की आहे, पण उदय सामंतांना मुस्लिमची एक गट्टा मते नेहमीच मिळत होती. यावेळी उदय सामंतला मुस्लिम मते एक गट्टा न मिळता ती मते विभागली गेल्याने त्याचा फायदा बालमानेंना झाला आहे. त्यामुळे बालमानेचा विजय होणार असेही बोलले जात आहे. उदय सामंतांनी केलेल्या विकास कामाच्या आधारावर त्यांचा विजय होऊ शकतो. उदय सामंत विरुद्ध बालमाने असे लढत यापूर्वीही झालेली आहे. आता परत ही लढत पाहायला मिळाली आहे. 2019च्या विधानसभाचा मतदान पैकी 2024चा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. ही वाढलेली टक्केवारी उदय सामंतांना उपयोगी ठरेल, त्यामुळे उदय सामंत विजय होणार आहे. म्हणजेच उदय सामंत 5व्यांदा आमदार म्हणून निवडून येणार व उदय सामंत हे संभाव्य आमदार म्हणून सर्वत्र जोरदार चर्चा आहे.